पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान की जय। उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्रीमद दत्तात्रेय गुरुवे नमः। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। शिष्य सद्गुरूंना विनवू लागलेला आहे की सर्व प्रश्नांचं योग्य समाधान झालेलं आहे, पण पूर्व संस्कारानं चोळाप्पाला स्वामी समर्थांचं दर्शन झालं, अनायाशानं कल्याणकारक असं दर्शन झालं. चोळा हा हरिभक्त कोण, कुठला, पुढे काय वृत्तांत घडला, ते सर्व कथा श्रवण करायला माझं मन उद्युक्त आहे, ज्याच्यामुळं भुक्ती आणि मुक्ती प्राप्त होईल. गुरुचं निरूपण हे सर्विस्तर आहे आणि तेच या जगताला तारक आहे. भव संसार सागरातून तारून नेणार आहे आणि सदोदित रिद्धी सिद्धी प्रदान करणार आहे. समस्त जे स्त्री पुरुष ध्यान करतायत त्यांना ते प्राप्त होत आहे. याज्ञवल्क्य ऋषी, व्यासमुनी, सनतकुमार, विनायक, रुद्र, भास्कर, वामदेव, गौतम, नारद, सुरेश्वर, ब्रह्मादिक देव ज्यांचं स्तवन करतात, अत्री, भार्गव, दक्ष, गर्ग, मुद्गल, भृगु, कश्यप, जैमिनी, पातंजली, कपिल, दध्यंगाथर्णव, पराशर, वशिष्ठ, निर्मल, उद्यालक, मांडूक, दुर्वासादी करून ऋषी, विश्वामित्र, भारद्वाज ऋषी, वाल्मिक ऋषी, कौशिक, जमदग्नी, मरीची, कर्दम, शुक, मार्कंडेय, धौम्य, कण्व, वस्त, शौनक, स्वामी कार्तिक आदी करून ज्यांची सेवा करतात, अंगिरा, पौतिमशी, शांडिल्य, अगस्त्य, कात्यायन, अरुण, मांडव्य, पुलस्त्य, अश्वलायन, कौंडिन्य, विश्वामित्र, जाबाली ज्याचं नित्य ध्यान करतात, वेद, श्रुती, पुराण, शास्त्र आदी करून ऋषी, मुनी, योगी, ज्ञानी, कर्मी, उपासक, महात्मा, साधू, संत, भक्त अखंड ज्याचं गुण गातात, ते परम पुरुष परमात्मा नारायण परमेश्वर साक्षात अत्रिनंदन श्री दत्तात्रेय पूर्ण ब्रह्म सनातन जगत कल्याण करण्यासाठी सर्वज्ञ, सर्वसाक्षी, सर्वांतर्यामी जगद्गुरु श्रीमद दत्तात्रेय स्वामी नाना रूपानं नाना वेश धारण करतात. जगाचा उद्धार करण्यासाठी चोळापाला आलिंगन देऊन नाना प्रकारानं संबोधून दत्तावधूत अलख निरंजन पुन्हा संभाषण करू लागलेले आहेत. अनादी वेद शास्त्र विहित प्रमाण सद्धर्म आचरण चालवण्यासाठी आणि तुझं ऋण फेडण्यासाठी हे चौल भक्ता मी आलेलो आहे. आता अवश्य आम्हा जवळ तू वास्तव्य करून या मायेची प्रपंच तळमळ जी आहे ते आता सोडून दे आणि माझ्याजवळच तू सर्व काळ राहा. तेव्हा राधाबाई बोलू लागलेली आहे, अहो योगीराज भक्तानुग्रही, तांदूळ सुद्धा आमच्या घरी नाहीत, स्वयंपाक कशाचा करू, आम्ही दरिद्री मूड आभागी, आपण महान योगी दिसता आहात, भुक्ती मुक्ती प्रदायक सन्मार्गाला लावून संरक्षण करा. इतक्यात कोणीतरी तांदूळ अर्पण केले. मग राधाबाईने ते रांधले आणि मग भाजी, कोशिंबिरी, दही, दूध अशा पद्धतीनं स्वामी समर्थांना जेवण वाढलेलं आहे. स्वामी समर्थ सुखानं त्यांनी जेवण केलं. त्या वर्षी पाऊस पडलेला नव्हता. अन्न पाण्याची विशेष अशी दैन्य अवस्था होती आणि मग गावामध्ये स्वामी समर्थांनी प्रवेश केल्याबरोबर पुष्कळ पाऊस पडला. चित्रा नक्षत्र, स्वाती नक्षत्र, महानक्षत्र या सर्व नक्षत्रामध्ये
पुष्कळ पाऊस पडला आणि मग पुष्कळ असं धान्य, फुलं, फळं, पानं सर्व प्राप्त झालेली आहेत. उन्हाळा सगळा निघून गेला. राधाबाई ही चोळाप्पाची सासू आणि चौलपत्नी येसूबाई ही सोहळ्यासाठी धुसफूस करीत असे. स्वामी समर्थ हे सोहळं पाळत नाहीत म्हणून त्या दोघी धुसफूस करीत असत. अन्न रसभरीत पात्र वाढलेलं स्वामी समर्थांच्या जवळ लांबूनच राधाबाई आणि येसूबाई ठेवीत असत. जगद्गुरूचा विटाळ मानित असत. कधी कधी विनोदानं जगन्नायक स्वामी समर्थ शिवून तो स्वयंपाक फेकून देत असत आणि स्वतः शिजवून ताक प्राशन करून ताक पिऊन स्वतः शिजवलेलं अन्न खात असत. जसं आई वडील, माता पिता, आप्तवर्ग सगळे श्रीकृष्ण भगवंताला प्रेमानं लळा लावला, परंतु पूर्ण ब्रह्म ते मात्र त्या गोपींना आणि गोवळ्यांना मायेनं ओळखता आलं नाही. त्या प्रकारानं संसारी लंपट लोक मिथ्या खोट प्रपंचामध्ये कपटी आणि माईक, लोभी, सुरागी आणि कामनिक असे त्यांना जगद्गुरू ओळखता आले नाहीत. तथापि सद्गुरू चरणाची प्रेमावीट आणि त्याच्यामुळं चोळाप्पाचं चांगलं भक्ती जी आहे ती वाढू लागली. बाबा सबनीस नित्यनेमान स्वामी समर्थांच्या जवळ येऊन सेवा करू लागले. समागमान चोळाप्पाला बरोबर घेऊन स्वामी समर्थ जनामध्ये, लोकांमध्ये, वनामध्ये, उद्यानामध्ये फिरण्यासाठी जाऊ लागले. पुढे अक्कलकोटाभोवती पंचक्रोशी स्वामी समर्थांनी चोळाप्पाच्या सहित प्रवेश केलेला आहे, संचार करू लागलेला आहे. बाललीला असावी त्या लहान मुलासारखं स्वच्छंदानं स्वामी समर्थ हसू लागले. मध्ये स्तब्ध होऊन रुसू लागले आणि सर्व जनाला सहज ठसावं असा बोध करू लागलेले आहेत. लोकाच्या मनातील गुज उघडपणानं बोलू लागले. आणि मग हे सगळं स्वामी महाराजांचं पाहिल्याच्या नंतर त्यांच्या समोर आलेला कुणी कसा हे असला तरी त्याचा शक्तिपात होत असे. आणि मग जसं खैराच्या वनामध्ये चंपकाचं झाड हे गुप्त असलं तरीसुद्धा त्याचा सुगंध हा त्याच्यामध्ये पसरला जातो. आणि तशा पद्धतीनं दत्तात्रेय स्वामींची, स्वामी समर्थांची सत्कीर्ती अखंडाकार विस्तार पसरली. अनेक देशीचे लोक दर्शनासाठी येऊ लागले. ज्ञानामृतानं समुद्र पूर्ण चिरकाळ भरलेला आहे. भावना शक्तीसारखं फळ त्यांना मिळतं आहे. शुद्ध मोक्षाचा अधिकारी विरळपणानं गुरु भक्त पावतो आहे. त्याच वेळेला यतीश्वर एके समयी म्हणू लागलेले आहेत, स्वामी समर्थ सांगू लागलेले आहेत की राधा येसूबाई आता स्वयंपाक करा. आणि मग हे ऐकून त्या दोघीजणी घाईघाईनं स्वयंपाक करण्यासाठी घरामध्ये गेलेले आहेत. त्यावेळेला तिथं त्यांनी पाहिलं तर चूल पेटवण्यासाठी लाकडं नाहीत, तांदूळ नाही, डाळ नाही, भाज्या नाही, धान्य नाही, पीठ नाही. त्यांना कष्ट वाटू लागला. आता काय करावे? मग बाहेर येऊन मनामध्ये म्हणू लागल्या, धिक्कार असो आमचा, आमच्या घरामध्ये अन्न नाही. स्वामी समर्थ आलेले आहेत पण या घरामध्ये अन्नाचा कण नाही. या घराची शोभा तर काय, ती सर्व वाया गेली. पोट भरण्यापुरतं सुद्धा जाडं भरडं अन्न आणि साधारण नेसण्यासाठी वस्त्र हे सुद्धा असला अप्राप्त देहप्राप्त होणं असून नसल्यासारखं आहे. कामधेनू किंवा कल्पतरू लाभली असता लोहाला परिसाचा स्पर्श झाला तर लोखंडाचं सोनं होतं. चिंतामणी नित्य प्राप्त झाला तरी मग काय ऊण आहे. सुरभी कामधेनू गाय मणी किंवा कल्पवृक्ष आणि परीस त्याच्यापेक्षा सद्गुरू सर्वापेक्षा श्रेष्ठ असतात. अनायाशानं समर्थ जगन्निवास आम्हाला उपलब्ध झाले
पुन्हा गुरुवर्य स्वामी समर्थ बोलू लागलेले आहेत, बायानो स्वयंपाकगृहात जा अवश्य, आणि पात्रे ही अन्नानं भरलेली आहेत, मग पाहता काय, आणा लवकर. तेव्हा त्या स्वामी समर्थांच्या आज्ञेनुसार घरामध्ये गेलेले आहेत. घरामध्ये जाऊन पाहतात तर पंचपक्वान्नांनी भरलेली ती पात्र अतिशय सुंदर त्यांनी पाहिला आणि आनंदित झाल्या. आणि मग तीच पात्र अन्नभरीत पात्र आणलेली आहेत. सर्वांना अतृप्त होईपर्यंत जेवण दिलेलं आहे. स्वामी चरित्र अतिशय अद्भुत आहे, अशक्य विचित्र आहे, वर्णन करता न येण्यासारखं आहे. जे अघटित ब्रह्मादिकांशी दुर्लभ ते श्री गुरुकृपेनं होतं अतिशय सुलभ. चोळाप्पाने प्रत्यक्ष परमात्म लाभाचा आनंद घेतला. महद भाग्यानं त्याला तो घडला गेला. आणि घरचे वस्त्रपात्रादी विकून सर्वदा गुरुची शुश्रूषा करणारा पूर्ण भक्त चोळाप्पा भाग्यवान. त्याच्या समान दुसरा भक्त नाही. श्रीकृष्ण भगवंताला जसा अर्जुन, श्री प्रभुरामचंद्रांना जसा पवनपुत्र हनुमान, आणि त्याचप्रमाणे पूर्ण सखा चोळाप्पा प्रिय श्री स्वामी समर्थांचा असे प्रपंच व्यवसाय त्यागून अहोरात्र दत्त महाराजांचे पाय त्याशिवाय दुसरं अन्य काही नाही अशी अनन्य भक्ती चोळाप्पाची. चिंतोपंत आणि पुराणिकांनी समर्थांचे आहार चौल सदने. आणि त्याच वेळेला दाजीबा भोसलेच्या कानावरती ही गोष्ट जाऊन पडली. त्यावेळेचा तो राजा सद्गृहस्थ कुलवाण दाजी पिराजी भोसले असं नाव, शूर उदार विद्या कला कौशल्य संपन्न खाजगीतला तो कारभारी होता. त्या दाजीबांनी मालोजी भूपतीला सांगितले आणि त्याच राजाने दाजीबाला आज्ञा केली की नैवेद्याची व्यवस्था करून द्यावी. दाजीबांनी राजाज्ञा म्हणून स्वामींना नित्य दररोज नैवेद्य तो आणून देऊ लागला. काही दिवसानंतर प्रज्ञापुरीमध्ये दत्त जयंतीचा उत्साह समारंभ आला. दाजीबांनी चालू करून प्रतिवर्षी राजाच्या आज्ञेप्रमाणे नेमणूक बांधून दिली. प्रत्येक वर्षी नृसिंह सरस्वती उत्साह माघ कृष्ण गुरुप्रतिपदा पुण्यतिथीच्या वेळेला समारंभ करावा आणि मग राजाचं धन तिथं खर्च केलं गेलं. गुरुप्रतिपदा गाणगापुरी जाऊन प्रत्येक वर्षी साजरी करू लागला. ब्राह्मण भोजन देऊन अतिशय आदरानं भक्तिभावानं तो साजरी करीत असे. मालोजी राजाच्या स्वप्नामध्ये स्वामी समर्थांनी येऊन, दत्त महाराजांनी येऊन एकदा दृष्टांत दाखविला. जागृत होऊन तो श्रीमंत राजा ब्राह्मणांना स्वप्न सांगू लागलेला आहे की प्रत्यक्ष श्री दत्तात्रेय स्वामी, आम्ही स्वतः तुमच्या गावामध्ये असताना तुम्ही इकडं गाणगापूरला येण्यासाठी कशाला शीन घेता. तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटले. म्हणू लागले, स्वामीराज साक्षात दत्तावधूत. मग प्रज्ञापुरीला दोन्ही उत्साह समारंभाचं नियोजन केलं. स्वप्नानुसार प्रतिवर्षी मग उत्साह करू लागले. तेव्हापासून प्रत्येक वर्षी दोन्ही उत्साह अक्कलकोट नगरीमध्ये उत्तम समारंभानं अद्यापर्यंत नियमानुसार होत आहेत. बुधवार पेठेतील आद्य मठात हे उत्साह आनंदभरीत होतात. 125 रुपयांची नेमणूक उत्साहा प्रित्यर्थ त्यावेळेला केली. पुढे दत्तात्रेय स्वामी सन्निध नाना सेवक जमले. अन्न वस्त्र धनाधिक मान उपलब्ध होऊन सर्वांना सुखाची प्राप्ती झाली. ते सर्वजण धीपूर स्थित अक्कलकोट निवासी ऋषिकेशी स्वामी समर्थ पंचकोरोशीमध्ये फिरू लागलेले आहेत. आणि सेवकासह एके दिवशी स्वामी समर्थ फिरत असताना
त्यांनी निवडुंगाचं काट्याचं वन पाहिलेलं आहे. निवडुंगाच्या काट्याच्या रानातून जात असताना सगळ्या जणांना आश्चर्य वाटलं गेलेलं आहे. सगळेजण दचकले गेलेले आहेत. कुणाच्या मुखातून शब्द निघेना. आणि मग निवडुंगाचे अपरिमित असे काटे मार्गावरती वाटेवरती पसरलेली आहेत. वरती तोंड करून ते काटे उभे आहेत. समर्थ म्हणू लागलेले, चला रे बाबांनो, सगळेजण या काट्यावरून जाऊया. दर्शनासाठी परगावहून आलेले तसेच मोठे मोठे सेवेकरी लोक हे स्वामी महाराजांचं बोलणं ऐकून अंतःकरणामध्ये अतिशय भयभीत झालेले आहेत. आणि त्यात हे जे प्रमुख होते ते बडबड करू लागलेले आहेत की हे काय रिकामे खेळ आहेत, आपण दुरूनच हा खेळ पाहू आणि आपल्या गावाला परत जाऊ असं बोलू लागले. कित्येक म्हणू लागले, प्रतिष्ठित प्रबुद्ध आम्ही काय सिद्ध आहोत का? निरर्थक भाषा नाही हे. आणि कशासाठी आम्ही काट्यावरती चालावं? मध्यान्नीची वेळ झालेली आहे, दुपारची वेळ आहे, कडकडीत ऊन आहे. आज पुढं काय होईल असा असणारा विचार सगळेजण करू लागले. अहो स्वामी दत्तात्रेय, अरक्त सुकुमार असं ज्यांचं पाय आहेत, लाल बुंद नाजूक पाय, अनवाणी आहेत, पायामध्ये काहीही नाही. आणि त्या अनवाणी पायानं जगद्गुरु स्वामी समर्थ महाराज अपार अशा त्या निवडुंगाच्या काट्यावरून जाऊ लागलेले आहेत. नागफणीच्या काट्यावरून चालत स्वामी समर्थ पुढे निघून गेले. तात्काळ समर्थांच्या मागून भक्त जो चोळाप्पा आहे तोही जाऊ लागलेला आहे. सगळेजण लोक आश्चर्य पाहू लागलेले आहेत. धन्य धन्य म्हणू लागले की गुरुसेवक निज प्रिय असा चोळाप्पा एक आहे. आणि निर्भयपणानं तो या नागफणीच्या काट्यावरून चालत गेला. गुरु शिष्य अणवाणीपणानं अतिशय कंठक अशा त्या नागफणीच्या काट्यावरून अर्धक्षणामध्ये सहज गेले. पण त्या काट्यांचा पायाला स्पर्श सुद्धा झाला नाही, त्याचा लवलेश सुद्धा नाही. स्वामी पूर्ण ब्रह्म परमेश त्यांना भय कशाचा आहे? ज्यांच्या भीतीनं सूर्य चंद्र मृत्यू अग्नी वायू सुरेंद्र देवाचा राजा इंद्र नित्य देव दानव मानव राजे आज्ञेनुसार वागतात. जो ज्ञानी पुरुषांचं ज्ञान आहे, ऋषी योगी मुनिजनांचं ध्यान आहे, भक्त साधू सेवकांचं सुसेव्य आहे, अव्यय निर्भय वस्तुरूप. आणि मग याच अक्कलकोट नगरीमध्ये दत्तात्रेय प्रभू शुद्ध अद्वितीय स्वयंभू सर्वांतरात्मा पूर्ण विभू निर्विकल्प निरुभाधिक वेदांत उपनिषद त्या वेदांताच्या उपनिषदाचा मतितार्थ जो विज्ञान सिद्धांत सुनिश्चित असा परमार्थ तोच परमात्मा सर्व भूतांच्या हितासाठी अक्कलकोट नगरीमध्ये प्रकटला. चारी पुरुषार्थ चारी मुक्तींचा 14 विद्यांचा 4 वाणीचा स्वामी नियंता सुस्थूल सूक्ष्म कारण देहाचा साक्षीत्व केवळ निर्गुण प्रकाशमान असा असणारा ज्याच्या स्मरणानं अवघ भय समूळ दग्ध होऊन जातं त्या भगवंताशी दृश्य काटे काय करतील? आणि ज्या पायानं तारून नेलं जातं त्या पायाला काटे कसे रुततील? स्वाभाविक त्या काट्यांचा कंटकपणा दूर करण्याचं सामर्थ्य कोणामध्येच नाही. हे जाणून त्या कंटकाचं उद्धारण नारायणांनी केलं आणि त्यांना त्या काळी दया उत्पन्न झाली. त्या काट्यांचं मर्दन कंटकत्वहारक, कंटक म्हणजेच अविद्या माया कलहंतक आहे.
कंटक म्हणजेच कलह, भांडण, द्वेष, देहाभिमान, विनाशक, भवतारक असं ज्यांचं चरण आहेत तेच श्रीमद भगवत चरण, त्या काट्यांना स्पर्श सुद्धा न होता त्या काट्यावरून गेले. सामर्थ्य अतिशय प्रकट होण्यासाठी जनांना लीला दाखवली. असा परमेश्वर जवळ असताना मग कदाकाळी भीती नाही. भक्तजनांचा तो सांभाळ करणारा आहे. कारुण्य सिंधू जगदीश आहे, ज्याच्या कृपेनं चोळाप्पा सद्भक्त अपार अशा त्या निवडुंगाच्या नागफणीच्या काट्यावरून क्षणामध्ये गेला. पुण्यवान भोळा भाविक शुद्ध संत मोक्षाचा अधिकारी झाला. भीमा नदीच्या काठावरती खेड म्हणूनचे राहणारे सद्गृस्त नाईक रामचंद्र, त्यांना संतती मुलगी आणि मुलगा, त्यातील एक चोळाप्पा जातीनं यजुर्वेदी ब्राह्मण, त्यांची कण्व शाखा आदी सदाचारानं भगवत चरणाची भक्ती करणारे. वडिलांच्या पश्चात चोळाप्पा कुटुंबासहित प्रपंच कार्य साधण्यासाठी अक्कलकोटाला येऊन राहिले. त्यांची कन्या पुत्र संतती समर्थ कृपेनं प्राप्त झाली. कृष्णाप्पा, अण्णाप्पा अशी त्यांची नावे. जमखंडी करील कृष्णातिरी गोटेगाव तेथील राहणारे अनंत भट्ट, ज्यांचं नाव यजुर्वेदी ब्राह्मण, वैदिक निश्चिम विद्वान असे ते. त्यांना 7 मुलं, विद्वान दशग्रंथी, सदाचार युक्त, वैदिक याज्ञिकी, अभिमान रहित आणि पंचकुशल असे ते. त्याच्यातील एक श्रीपाद नावाचा व्रतबंध झाल्याच्या नंतर वेदाचा अभ्यास करून तो या धिपुरी म्हणजेच अक्कलकोट नगरीमध्ये स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आला. श्रीफळ अर्पून अवीट प्रेमानं समर्थांच्या पायाशी साष्टांग दंडवत घातला आणि मग श्रीपाद भट्ट स्वामी समर्थांच्या जवळ बसलेला आहे. नंतर सर्व भूतनिवासी अल्पवयी श्रीपाद भटाला तो आता इथंच कायमचं वास्तव्य करावं, निर्भयपणानं सेवेमध्ये तत्पर असावं असं स्वामी समर्थांनी सांगितलं. असं आशीर्वचन अभय ऐकून श्रीपाद यांचा प्राप्तकाल भाग्योदय झाला आणि मग श्रीमद दत्तात्रेय स्वामी समर्थ त्यांच्यावरती प्रसन्न झाले. स्वामींच्या आज्ञेनुसार श्रीपाद गुरुसेवेत तत्पर राहिले. चोळाप्पांनी थोडे दिवसानंतर आपली मुलगी त्यांना अर्पण केली. दुसरा यादव नावानं मानकरी समर्थांचा सेवादारी झाला आणि एक सरस्वती नामक वृद्ध शूद्र स्त्री समर्थांच्या समोर येऊन बसत असे. समर्थांच्या बरोबर बोले चाले, पण अंतकरणामध्ये हेच ईश्वर आहेत हे तिनं जाणलेलं, समाधान वृत्तीनं अनुभवलेलं प्रेम सुख तिच्याजवळ होतं. असो, जिकडे स्वामी समर्थ जातील तिकडे श्रीपाद तत्पर दत्तात्रेय सेवेमध्ये स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये असत. चोळाप्पा, कृष्णाप्पा, श्रीपाद आणि मग हे काय करावे काय न करावे, अमुक करावे तमुक न करावे असा असणारा कधी मनामध्ये संशय कलंक आलाच नाही. जे जे काम पडेल ते ते अतिशय आनंदानं हे तिघही करू लागले आणि मग समर्थाने अंतकरणाची परीक्षा करू लागलेले आहेत. आणि त्याच वेळेला त्यांना कधी शिव्या देऊ लागले, त्यांचा धिक्कार करू लागले आणि चोळाप्पाला तर जैन म्हणू लागले आणि पोट धरू धरू हसू लागले. अशा लीलेनं मग लाकडाशिवायच अग्नी पेटवला आणि शुभकाष्टी अग्नी प्रज्वलित असून त्याच्यामध्ये त्या चुलीमध्येच कधी पाणी ओतलं. जसं वासराच्या निमित्तानं गाय पान्हा घालते आणि त्या वासराच्या निमित्तानं सर्व लोकांना दूध प्यायला मिळतं, तशा पद्धतीनं चोळाप्पाच्या निमित्तानं
प्रज्ञापूर क्षेत्रामध्ये म्हणजे ह्या अक्कलकोट क्षेत्रामध्ये सर्वांना सुखाची प्राप्ती झाली. जे पूर्ण ब्रह्म परमेश्वर स्वामी ते जगाच्या उद्धारासाठी अक्कलकोट गावामध्ये येऊन त्यांनी वास्तव्य केलं. अक्कलकोट गावामध्येच निवास केला. भक्ती लक्षणा वाचून किंवा इतर साधने वाचून केवळ भक्तीनेच भगवान सर्वदा प्रसन्न होतो. शुद्ध प्रेम ऐक्य भक्ती लक्षण श्रीमद सद्गुरूचा थोरपणा शास्त्र अनुभव आत्मानुभवाच्या खुणा त्या भाग्यवंताला प्राप्त होतात. अशा पद्धतीनं सरळ भक्तीचा सोहळा नित्यमंगल वृद्धी पावला. चोळापाच्या संगतीनं स्वामी समर्थांच्या प्रेमानं सर्वजण आनंद भोगू लागले. पुष्कळ पदार्थ खेळाचे धातू काष्टाधिक मातीचे काही त्या पदार्थातूनच स्वेच्छेनं काढू लागले आणि ठेवू लागले. विश्वोद्भव स्थिती लय कारण मीच जगाचा आत्मा सत्यनारायण आहे असं खेळात स्वामी समर्थ सुचवू लागलेले आहेत. स्वस्वरूप ओळखण्यासाठी हा खेळ दाखवू लागलेले आहेत. वेड्यासारखं बोलावं, वेड्यासारखं चालावं, परंतु बोलत असताना खेळाचं तात्पर्य काय आहे ते शास्त्री पंडिताला सुद्धा उमगणार नाही असं बोधाधिकार करू लागले. बोधाधिकाराशिवाय ते उमजत नाही. आणि शब्दाचं अर्थगांभीर्य अंतकरणाधिक स्थैर्य परमार्थिक आत्मानुभवाचं धैर्य जगाचं कार्यसूचक दावतं. सहज बोलणे तोच उपदेश, सहज चालणे तोच आदेश, सहज खेळणे तोच निर्देश. आत्मप्रवेश प्रथम देहामध्ये केला. संसार प्रपंच कसा करावा, योगक्षेम कसा चालवावा, कोणत्या प्रकारे सत्य व्हावा, प्रपंच दुःख जावी, कोणता मार्ग अक्षय सुखदायक आहे, चातुर्य युक्ती ज्ञान लौकिक कोणत्या रीतीनं प्राप्त होईल, संसारातील पाप संकट हे कसे हटले जातील, पराक्रम औदार्य संग्राम सुभट कशा पद्धतीनं साधतील, वेदप्रणीत सनातन वर्णाश्रम नित्य नैमितिक निष्काम कर्म स्वधर्मानेच सद्गुरू सत्समागम कोणत्या रीतीनं घडेल, तीर्थयात्रा अनेक देवदर्शन सर्वदा पवित्र स्थिर होईल मन, ईश्वर सूत्र कळायचं साधन कोणतं आहे, मनोजय आणि वासनाक्षय प्रत्ययागात्मा अखंड ब्रह्म चिदानंदमय मोक्ष सुखापभोग कसा होईल आणि संशय कसे जातील, आरोग्यता धन पुत्र विद्या ही कशी प्राप्त होईल, शुभ कार्य कशा पद्धतीनं निर्विघ्नपणानं पार पडतील, इंद्रियावरती विजय कसा मिळवता येईल, सत्कीर्ती कशी होईल, लाभ मृत्यू आणि हानी ही कोणत्या प्रमाण साधनानं कळेल, जगाचं कल्याण कशानं होईल, असे लोक अनेक प्रश्न विचारत असत. दत्तात्रय स्वामींच्या संभाषणामध्ये श्री स्वामी समर्थांच्या संभाषणामध्ये सर्व शंकाचं समाधान होऊ लागलं. आणि मग अशा पद्धतीनं दर्शनानं वचनानं तात्काळ मनाचं समाधान स्वामी सामर्थ्य अतिशय जगाचं हित व्हावं राजा रंक सर्वांना अनुभव येऊ लागला आणि सर्वजण स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी येऊ लागले. स्वामी समर्थांनी एके दिवशी चोळाप्पाला नवल दाखवलं. त्याच्या घरामध्ये त्याच्या अंगणामध्ये औदुंबर वृक्ष उमराचं झाड सहज खेळत असताना लावत असताना उगवलेलं दाखवलं. औदुंबर कल्पवृक्ष दिवसेंदिवस सुशोभितपणानं वाढू लागला. त्या लहान
गोजीरवाण्या कल्पतरूला सगळे लोक पूजा करू लागले. देवाचे पितळी मुखवटे देव्हाऱ्यातून काढून नित्य दररोज स्वामी समर्थ त्या पोकळ मुखवट्यात धान्य घालून वारंवार मोजू लागले. फळ पुष्प त्या मुखवट्यामध्ये घालून वरचे वर घालून बाहेर काढू लागले. त्याच वेळेला नृसिंहवाडीचा एक ब्राह्मण अचानक नवस फेडण्यासाठी आला. त्याला पोट शूळ व्याधीची पीडा होती. त्याच्यामुळं तो गडबडा लोळत असे. अनेक औषधोपचार दोरे गंडे केले पण सगळे वाया गेले. तीर्थक्षेत्रामध्ये वास्तव्य करून देवधर्म करून व्रतानुसार नेम चालवून उदर व्यथा पोटदुखी मात्र किंचित सुद्धा कमी झाली नाही. म्हणून नृसिंहवाडी या प्रसिद्ध अशा तीर्थक्षेत्रामध्ये गुरुचरित्राची विद्येयुक्त पारायण केली. आणि मग स्वप्नामध्ये त्याला दृष्टांत घडला गेलेला आहे. नृसिंह गुरुवर त्याला सांगू लागलेले आहेत, तू अक्कलकोटला जा. तिथे ब्रह्मदेव विष्णू भगवंत आणि महादेव ऐक्यरूपानं वास्तव्य करून आहेत. ते सर्व जीवांना तारणारे आहेत. तेच आम्ही प्रत्यक्ष ईश्वर रूप धारण करून विश्वाचं कल्याण करतो आहोत. निसंशय तू जाऊन तुझी कार्यसिद्धी पूर्ण होईल. ब्राह्मण जागा झालेला आहे. आणि मग एका साधूला दृष्टांत सांगू लागलेला आहे. साधू म्हणू लागले, सत्य वचन आहे आणि तेच सुफलित होईल. पूर्ण परमेश्वर साक्षात अक्कलकोटामध्ये नांदत आहे. त्या परमात्म दर्शनाने तुझं आरोग्य तुला प्राप्त होईल. हे साधू वचन ऐकून चालण्याची सामर्थ्य नसलेला तो ब्राह्मण त्यानं एक सात्विक असा घोडा घेतला आणि गुरूंच्या पादुकांना नमन केलं. गुरुच्या पादुकावरती रुद्राभिषेक करून नैवेद्य भावयुक्त अंतकरणानं समर्पित करून झाल्याच्या नंतर ब्राह्मण भोजन दिलं. यापूर्वी नवस केलेला होता की श्री स्वामी समर्थांचा श्री दत्त महाराजांचा जर दर्शन घडलं तर मग 1.25 रुपयाचे खास करून पेढे वाटीन. नंतर देवाला लोटांगण घातलं. घोड्यावरती ब्राह्मण बसलेला आहे. गुरुदेव दत्त स्वामींचे स्मरण करीत उल्हासानं निघालेला आहे. वाट क्रमण करत असताना तो अक्कलकोटामध्ये आलेला आहे. लोकांना विचारू लागलेला आहे की इथं जगतपती कुठे राहत आहेत. त्यावेळेला बाळकृष्ण ग्राम जोशी बुवांनी त्या ब्राह्मणाला चोळाप्पाच्या घरी आणलं. चोळाप्पाचं घर जीर्ण झालेलं होतं आणि अतिशय दार हे लहान होतं. त्याच्यामध्ये ब्राह्मणानं घोडा घातला. त्यावेळेला त्या औदुंबराच्या जवळ शिवशंकर दिगंबर अवधूत दत्तात्रेय श्री स्वामी समर्थ महाराज खेळत बसलेले होते. घोडा तेव्हा त्या दारामध्येच अडकला. सगळे लोक चमत्कार बघू लागले. मग आतून घरातून मृत्युंजय स्वामी समर्थ म्हणू लागलेले आहेत, का रे पेढे आणायचे भुललास का? ते आणल्या वाचून तुझा हा घोडा हलणार नाही. बाहेर त्या ब्राह्मणासहित सगळे ऐकू लागलेले आहेत, डोळ्याने पाहू लागलेले आहेत. पोळशूळ झालेल्या ब्राह्मणाला त्यावेळेला लोक सगळे विचारू लागले, काय नवस केला होतास? ब्राह्मणानं सांगितलं, ऐका हो सगळेजण, हे अंतरसाक्षी परमेश्वरच आहेत. मी अंतर्यामी शंका रहित झालेलो आहे. कारण याच देहात याच काली मी नृसिंहवाडीमध्ये सप्ताह करीत होतो. तेव्हा नवस बोललो होतो की मला देवाचा दृष्टांत झाला तर 1.25 रुपयाचे पेढे वाटीन. त्यानुसार दृष्टांत होऊन प्रस्तुत दर्शनासाठी मी या अक्कलकोट नगरीमध्ये आलो. आणि माझं येण्या अगोदरच दर्शन घेण्या अगोदर सद्गुरुनाथांनी मन जाणलं गेलं असं ब्राह्मणानं सांगून साष्टांग नमन घातलं. आणि पेढे आणून हे जगज्जीवना कृपानिधी प्रभुराया मला क्षमा करा अशी विनवणी करू लागले. मग परमात्मा दयानिधी
प्रसन्न झाले. घोडं जे आहे ते मागच्या मागे सरकलं. हे कौतुक पाहून सगळेजण भ्याले, दंग झाले. नंतर आत जाऊन पोटशूळ झालेल्या ब्राह्मणानं स्वामी समर्थांच्या पायाला घट्ट मिठी मारली. श्रीफळ पेढे आदी करून समर्पण केलं. अनन्य शरणागत झाला. त्याच वेळेला देवाधिदेवांनी श्री स्वामी समर्थांनी पितळेचा मुखवटा त्या ब्राह्मणाच्या पोटाला लावला. स्वामी समर्थांचा तो स्पर्श झाल्याबरोबर त्या ब्राह्मणाचा पोटशूळ निघून गेला. समर्थांच्या हाताच्या स्पर्शानं ब्राह्मणाच्या पोटदुखीची व्यथा एका क्षणामध्ये निघून गेली. असे तारक गुरुलीला रूप कथा ज्या आहेत किती म्हणून वर्णन कराव्या असं ग्रंथकर्ते ब्रह्मनिष्ठ वामनरावजी वैद्य म्हणतायत. असो त्या ब्राह्मणानं योगींद्राचं स्वामी समर्थांचं पूजन केलं. यथाशक्ती ब्राह्मण भोजन केलं आणि मग स्तुती स्तवन करून सद्गुरूंची अपार अशी लीला गाऊ लागला. समर्थांच्या समोरच जयघोष गर्जना करून तो ब्राह्मण उल्हासित झाला आणि आपल्या नगरीला अतिशय आनंदामध्ये पुन्हा निघून गेला. अशा पद्धतीनं जे गुरु लीलामृताची कथा ऐकतील ते पवित्र आणि पावन होतील. त्यांच्या मनाची मनोकामना पूर्ण होईल. स्वस्ती श्री गुरुलीलामृत वेदशास्त्र पुराणार्थमथित ब्रह्मनिष्ठ वामन विरचित एकविंशोऽध्याय गूढः इति श्री गुरुलीलामृते गुरुशिष्य संवादे एकविंशोऽध्याय समाप्त. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.